दीपक सर होते ना, तर आहे की ना आम्हाला घाटात न्यायचे आणि माझे टी शर्ट काढायचे, निनरवर घालायचे. मग आम्हाला नाही का वाईट वाटायचं, तरी बी आहे धायचे ना. आणि आम्हाला सगळ्याला धारायचे ते शीतलचे छातीपर्यंत नाही का असे हात लावायचे. आणि आम्ही जर नाही धारलं तर पाडायचे. आणि ती जर माग राहिली ना, आणि ती सगळ्यात पुढं राहत नसते का मुलगी, तिला धक्का देऊन तिला पाडायचे आणि तिला पुढे घ्यायचे. आणि मग आम्हाला 5 वाजता बोलवायचे. मुलाला सगळ्याला धारायचं आहे आणि मोठ्या मुलीला आहे ना त्या दुसऱ्या वर्गात नेऊन इथपर्यंत पायदा बोलायचं आहे. मग ते नाही का वैष्णवीचा भाऊ आहे ना, तिनं काय केलं, ते दीपक सर आम्ही जास्त बोललो नाही ते तसे करे म्हणून, तर मग सरनं नाही का त्या भावाला नाही का ते कुंभे मामाच्या रूमवरती ठेवलं म्हणते. सांगून राहिला सरले, पोराला सांगून ठेवलं ते ना आधीच किंवा विचारलं गेटच्या बाहेर गेलं म्हणून सांगायचं. मग आम्ही गेलो सर म्हणला आमच्या भाऊ गेले म्हणलं तिकडे गेटच्या बाहेर आणा म्हणलं. तर सर म्हणे आता तुमच्या टीचर दिसणं झाले का, मी दिसायला का मी तुम्हाला कसे तुमची मॅडम काढून आले म्हणे. तुम्हाला इथं म्हणजे अत्याचारवाणी आहे. तुमची जर तब्येत बिघडली, पोटगीत दुखलं तर काही म्हणजे दीपक सरच येते का, लेडीजला नाही सांगत? एकदा माझी तब्येत बिघडली होती ना, तेव्हा म्हणजे माझी बी बिघडली होती, एक मुलगी होती माझ्या संग. तर आले डायरेक्ट माझ्या छातीमध्ये हात टाकून डायरेक्ट माझी तब्येत चेक केली. ती काय वेळा म्हणजे लहान आहे ती आकांक्षा, तिची तब्येत नाही चेक केली, माझी चेक केली. कारण की मी मोठी आहे ना, त्यामुळे टी शर्ट वरी करून पोटाला झेंडूबाम लावणं कमरेला. पण आम्हाला नुसते म्हणत राहिले किंवा तुम्ही टीचरच्याकडे भांडे घासता की नाही, तुम्ही भांडे घासत नाही, कामं नाही करत, तरी तुम्हाला म्हणते.